अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन शेतावरच्या घरात जाण्यासाठी निघालेला असतो आणि तितक्यात चिंचोके त्या ठिकाणी येतात. ते आधी बराच वेळ अर्जुनला आवाज देत असतात, पण त्याचं काही त्यांच्याकडे लक्ष जात नाही आणि मग त्यानंतर चिंचोके त्याच्या समोरच गाडी नेऊन थांबवतात. त्यामुळे मग अर्जुन त्यांना बघतो. चिंचोके विचारतात की काय झालं साहेब, तुमचं लक्ष कुठे होतं? आणि त्यावर अर्जुन काही बोलणार इतक्यात चिंचोके म्हणतात की काल काय घडले ते कळलंय मला येत असताना बापू भेटले, त्यांनीच मला घडलेला प्रकार सांगितला. त्यावर अर्जुन म्हणतो मग ते हे सुद्धा म्हणाले असतील ना की अर्जुनला समजावू? त्यावर चिंचोके म्हणतात की नाही, ते असं काही म्हटले नाही, पण ते खूप काळजीत होते. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की साहजिकच आहे, त्यांना काळजी वाटणारच. आणि त्यावर मग चिंचोके त्याला विचारतात की तुमची आणि अपर्णा मॅडमची भेट झाली का? त्यावर अर्जुन सांगतो हो, मात्र ती काही तिचा हेका सोडायला तयारच नाही. तिला त्याच घरात राहायचं आहे आणि आता काही झालं तरी मी त्या घरात काही जाणार नाही. त्यावर चिंचोके त्याला म्हणतात की साहेब, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय, मात्र अपर्णा मॅडमनी खरंच यावेळी खूप मोठी चूक केली आहे. तर अर्जुन म्हणतो खरं बोललास. अप्पीला चांगलंच माहिती होतं की माझ्यासाठी आई किती महत्त्वाची आहे ते, आणि त्या सरकारांनी माझ्या आईलाच मारून टाकलं आणि ही अप्पी आता त्यांची बाजू घेते. मला तिचा राग येणं स्वाभाविक नाही आहे का? त्यावर चिंचोके म्हणतात की हो साहेब, बरोबर आहे, मात्र आता अमोलचं कसं होणार? या सगळ्यामध्ये त्या बिचाऱ्याची ओढाताण व्हायला नको. त्यावर अर्जुन म्हणतो की असं काही होणार नाही, मी आजच अप्पीसोबत बोललो आहे, आम्ही उद्याच अमोलच्या बाबतीत निर्णय घेणार आहे. त्यावर चिंचोके त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही आणि अपर्णा मॅडमने हा वाद मिटवायला हवा. मात्र अर्जुन म्हणतो की आता हा वाद मिटणार नाही. तर दुसरीकडे अपर्णाने बापूंना, आईला आणि दिप्याला घरी पाठवलेले असते, त्यामुळे सगळेच काळजीत असतात. अपर्णाने असं अचानक सगळ्यांना एकत्र का बोलावलं हे कोणालाही कळत नाही. आणि मग तितक्यात अपर्णा त्या ठिकाणी येते. सगळेजण तिला विचारत असतात की काय झालं? तर तिच्या हातातील पेपर्स बघून सुजा विचारतो की काय गं अप्पे, डिवोर्स पेपर घेऊन आलीस की काय? त्यामुळे अप्पी त्याच्यावर मोठ्याने ओरडते आणि मग ती सगळ्यांना सांगते की माझी उत्तराखंडला बदली झाली आहे. आणि ते ऐकून घरातील सगळ्यांना आनंदही होतो आणि वाईटही वाटतं. पिऊ आणि सुजयच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र ओसंडून वाहत असतो. आणि मग त्यानंतर अप्पी त्यांना ऑफिसमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगते. मात्र तिची आई काळजीत पडते. ती म्हणते की तू नकार का नाही दिला? सध्या घरी काय चाललं आहे ते बघितलं ना तू? मात्र पिऊ मध्येच म्हणते की काकी, असं कसं बोलताय तुम्ही? आपण तर उलट अपर्णाचं अभिनंदन करायला हवं. आणि मग ती म्हणते की अप्पे, मनापासून अभिनंदन बरं का? तर सुजासुद्धा हसतच म्हणतो की खरंच मनापासून अभिनंदन. आणि त्यावेळी बापू म्हणतात की हे सगळं ठीक आहे, पण खरंच माझ्या अप्पीचं मला कौतुक करायचे. आणि मग अप्पी रडतच त्यांना मिठी मारते. मात्र आई म्हणत असते की हे सगळं ठीक आहे, पण आता पुढे कसं होणार? कारण घरात काय चाललंय बघताय ना तुम्ही. रुक्मिणीला सुद्धा याच सगळ्या गोष्टींची काळजी वाटत असते. आणि त्यावर अप्पी म्हणते की पुढे काय करावं मलाही सुचत नाही. आणि मग तिला सगळेजण सांगतात की तू अर्जुनसोबत बोल. सरकारही म्हणतात की तू अर्जुनला आणि विनाला तुझ्यासोबत तिकडे उत्तराखंडला घेऊन जा, म्हणजे ते हे सगळं काही विसरतील आणि तुम्ही सर्वजण एकत्र राहाल. मात्र अर्जुन तयार होईल की नाही याचीच सगळ्यांना भीती वाटत असते. तर सुजा मुद्दाम म्हणत असतो की मला नाही वाटत अर्जा आता तयार होईल. तसं तर तो अप्पीचं सगळं ऐकतो, पण यावेळी तो काहीच ऐकणार नाही. त्यामुळे अप्पी काळजीत पडते. तर दुसरीकडे कदम एकटेच बसलेले असतात. मग अर्जुन, स्वप्नील आणि रुपालीसुद्धा त्यांच्या जवळ जातात. कदमांना अमोलची खूप आठवण येत असते. रुपाली म्हणते की हो ना, मलाही अमोलची खूप आठवण येत आहे. आणि मग ते सगळेजण अमोलबद्दलच बोलायला सुरुवात करतात. त्यानंतर कदम अर्जुनला विचारतात की तुझं अप्पीसोबत काही बोलणं झालं का? त्यावर अर्जुन सांगतो हो. आणि मग तो सकाळी त्या दोघांमध्ये जे काही बोलणं झालेलं असतं ते सगळ्यांना सांगत म्हणतो की मी अप्पीला 24 तासांची मुदत दिली आहे, आम्ही उद्याच अमोलचं काय करायचं याचा निर्णय घेणार आहोत. आणि त्यावेळी रुपाली म्हणते की भाऊजी, तुम्ही अमोलला इकडेच घेऊन या, मी त्याचा सांभाळ करेल. मात्र स्वप्नील सांगतो की रुपाली, अपर्णा अमोलची जन्मदात्री आई आहे, सगळ्यात आधी तिचा हक्क आहे त्याच्यावर. तर कदमसुद्धा म्हणत असतात की अमोल 2 महिने तिच्यापासून लांब होता, आता मी त्याला तिच्यापासून लांब होऊ देणार नाही. आणि ते अर्जुनला देखील समजावतात की जर उद्या अप्पी म्हणाली ना की अमोलला माझ्याकडेच राहू दे, तर तू तिच्याशी वाद घालू नको. त्यावर अर्जुन म्हणतो पण कदम असं कसं? मात्र कदम काही ऐकून घेत नाही. त्यामुळे मग अर्जुनचा नाईलाज होतो. त्यानंतर मग स्वप्नील आणि कदम
गुरं आतमध्ये घेण्यासाठी जातात आणि त्यावेळी स्वप्नील कदमांना सांगतो की काका, मला काल आत्याबद्दल जे काही कळलं ना ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच हादरली आणि म्हणूनच मी ते घर सोडण्याचा निर्णय घेतला। त्यावर कदम विचारतात की नेमकं काय झालं आणि मग काल स्वप्नीलने स्मिता आत्याचं जे सत्य सांगितलेलं असतं ते सत्य स्वप्नील कदमांना सांगतो। त्यामुळे कदमांना देखील खूप वाईट वाटतं। तर दुसरीकडे सरकार एकटेच अंधाऱ्या खोलीत बसलेले असतात। त्यानंतर रुक्मिणी त्या ठिकाणी जाते। ती सरकारांना विचारते की काय झालं, तुम्ही इथे असे का बसलात? त्यावर सरकार म्हणतात, मग मी दुसरं काय करू? मी एक माणूस म्हणून नालायक ठरलो। मी कोणतीच कर्तव्य नीट पार पाडू शकलो नाही आणि आता जर माझ्यामुळे अप्पी आणि अर्जुन वेगळे झाले ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही। माझ्या हातून सगळं काही निसटून गेले। त्यावर रुक्मिणी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करते, मात्र ते सगळ्याच गोष्टींसाठी स्वतःला दोष देत असतात। ते म्हणत असतात की ही माझ्या स्वप्नीलची खोली, तो इतके वर्ष या घरात होता पण मी कधीच त्याच्या खोलीत पाऊल ठेवलं नाही आणि आज तो जेव्हा घर सोडून गेला तेव्हा मला पोकळी जाणवती आणि मग ते स्वतःच्या तोंडातही मारून घेतात। रुक्मिणी त्यांना समजावत असते तर सरकार म्हणत असतात की मी एक बाप म्हणून, एक नवरा म्हणून आणि एक माणूस म्हणून नालायक ठरलो आहे, पण तू तरी माझ्यासोबत का राहतेस? तू सुद्धा निघून जा। मात्र रुक्मिणी म्हणते की मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, कारण मी तुमची दोन्हीही रूपं बघितली आहेत। तुम्ही जे काही वागलात ते चुकीचंच आहे, मात्र मी तुम्हाला विनायक भाऊजींसाठी आणि स्मिता वंशांसाठी उपाशी राहताना सुद्धा बघितलंय आणि तुम्ही आपल्या मुलांसाठी किती काही काही केले ते सुद्धा मला माहिती आहे। त्यामुळे मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आणि आता मला पटलंय की तुम्ही सुधारला आहात। त्यावर सरकार म्हणतात, पण आता माझ्या हातातून सगळं काही निसटून गेलंय। माझा भाऊ अर्जुन, माझा मुलगा सोन, सगळेजण हे घर सोडून गेले आहेत। मलाही असं वाटते की दूर कुठेतरी निघून जावं। आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की जर तुम्ही निघून गेलात तर मग मी काय करायचं? आणि मग ती सरकारांना सांगते की आता हे सगळं काही तुम्ही नीट करायचं आणि तोपर्यंत कुठेही निघून जायचं नाही, खचून जायचं नाही। पण मला एक वचन द्या की आता तुम्ही कधीच चुकीच्या मार्गाला लागणार नाही। आणि त्यावर सरकार तिला वचन देत म्हणतात की आता मी कधीही चुकीच्या मार्गाने जाणार नाही। अप्पीला सुद्धा मी शब्द दिला आहे। तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।